नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? मुलांची तर आज डिमांड आहे की त्यांना फ्रँकी खायची आहे, पनीर फ्रँकी। सो इथे 200 ग्राम इथे पनीरचा ब्लॉक मी घेतलेला आहे। पनीर असं लांब लांब कट करून घ्यायचं। याच्यामध्ये पण एक कट देऊयात म्हणजे हे खाताना इझी पडतं। आता हे पटकन पनीर पण आपण तयार करून घेऊया। चला, आता पनीर आहे ना आधी फ्राय करायचं आणि हे या फ्राय करण्यासाठी मी ऑलिव्ह ऑइल वापरते। आता हे पनीरचे पीसेस ठेवूयात आणि गॅस आहे ना मी एकदम हाय हीटवर चालू ठेवलाय। खूप आपल्याला पनीर तळून घ्यायचं नाहीये किंवा ब्राऊन करायचं नाहीये। खूप फ्राय केलं ना तर त्याचा सॉफ्टनेस पूर्ण निघून जातो आणि एकदम हाय हीटवर करून घेणार आहोत। आता एक बाजूने छान सोनेरी रंग आलेला आहे, उलटवून घेऊया। आता हे झालेलं आहे, गॅस करते बंद। आता यामध्ये आपण आपले मसाले घालूया। मसाले आधी घालायचे नाही, नाहीतर ते करपतात। थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, थोडीशी किचन किंग मसाला, मीठ, चाट मसाला। सगळ्या बाजूने हा मसाला पनीरला कोट करूयात। वाह, तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतंय पनीर। कुठलं? ढोबळी घे, तिथे कलरफुल सगळ्या ढोबळी मिरची आहे, शिमला मिरची आहे आणि मशरूम्स आहेत। बस तेवढं। पनीर तर आपलं छानपैकी सॉटे करून झालेलं आहे। आता भाज्या तयार करूयात। सो पुन्हा एकदा ऑलिव्ह ऑइल, थोडंसंच 1 चमचाभर तेल पुरेसं होतं। आता सगळ्यात आधी यामध्ये मी घालते उभा चिरलेला कांदा। कांदा हलकासा परतत आला की यामध्ये बाकी पण भाज्या आपण घालून घेऊयात आणि सगळ्यात एकत्रच घालते मी रंगीत या शिमला मिर्च आणि मशरूम। हे सगळं एकत्रच घालून घेऊयात। ही लसूण पेस्ट आहे, ही मी घरात बनवून ठेवते काय। आता ही 1 चमचाभर लसूण पेस्ट भाज्यांसोबतच घालून घ्यायची। साधारण 4 ते 5 मिनिटं भाज्या छान सॉटे करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। आता या स्टेजला यामध्ये मी घालते बारीक चिरलेला पालक आणि यामध्ये आपण आता मसाले घालूयात। आहेत चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब, मिरपूड आणि चवीनुसार मीठ। चला, या भाज्या सगळ्या मस्त परतून झाल्यात, तुम्ही बघू शकाल काय दिसतायत भन्नाट। आणि आता गॅस बंद करते आणि आता फ्रँकी बनवायला सुरुवात करूया। चला, आता आहे ना हा पनीर रॅप बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी काय करायचं, इथे मी पोळी घेतलेली आहे। आता ही आहे ना मल्टीग्रेन पोळी आहे, त्यामुळे ही नेहमीच्या पोळीसारखी तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये काय करायचं, या ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या सॉटे करून, या भाज्या घालून घ्यायच्या एक बाजूला। आता या भाज्यांवर हे पनीर तयार करून घेतलं। मेयोनीज थोडंसं, मेयोनीजच्या ऐवजी आहे ना हिरवी चटणी वगैरे घातलं तर बेस्ट। ही फ्रँकी रोल करून घेऊयात छान अशी टाईट। मेयोनीज लावते आणि मग तो रोल क्लोज होईल, सील होईल बेसिकली। आता तव्यावर छान खमंगपैकी ही भाजून घेऊयात फ्रँकी। सो इथे बटर घेते मी। बटरऐवजी तूप, तेल काही वापरलं तरी चालेल आणि यावर हा रोल ठेवायचा किंवा फ्रँकी ठेवायची। एक बाजू झालं ना भाजून की ही अशी उलटवून साईड आणि सगळ्या बाजूने भाजून घ्यायची। चला, हा रोल बघा काय दिसतोय सुरेख, सगळ्या बाजूने असता मस्त क्रिस्पी झालाय। आता हा काढूयात। पौष्टिक आणि चविष्ट पनीर फ्रँकी करण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम पनीर, 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, तिखट, हळद, धणेपूड, किचन किंग मसाला, मीठ, चाट मसाला, हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची, उभे काप केलेले मशरूम, 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, उभे काप केलेला कांदा, 1 चमचा लसूण पेस्ट, पालक, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, अर्धा चमचा काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, पोळी, मेयोनीज, टोमॅटो सॉस, बटर।
पनीरचे काप करायचे आणि अशा पद्धतीने पनीर मोठ्या आचेवर दोन्ही बाजूंनी परतायचं। आता यावर तिखट, हळद, धणेपूड, किचन किंग मसाला, मीठ आणि चाट मसाला घालायचा। तव्यावर तेल घालत ह्या सगळ्या भाज्या आणि लसणाची भरड घालत ह्या भाज्या परतायच्या। आता यात पालक, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालत परत परतायच्या। आता पोळीवर या भाज्या घालायच्या, त्यावर पनीर, मेयोनीज आणि सॉस घालत अशा पद्धतीने तव्याला बटर लावत ही फ्रँकी भाजून घ्यायची। झाली आपली पनीर फ्रँकी तयार। आज आपण तव्यावरचं कुरकुरीत कारलं कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे मी एक 3 ते 4 कारली घेतली आहेत, स्वच्छ धुवून स्लाइस केलेले आहेत पातळ। खूप जाड स्लाइसेस ठेवायचे नाही, अशा पातळ करायचे आणि त्यातल्या बिया काढल्या। तर आधी यावर घालायचे मीठ, हळद आणि हे छान कारलं मीठ आणि हळदमध्ये कोट करून घ्यायचं, म्हणजे याला थोडंसं मॉइश्चर रिलीज होईल। आणि हे एक अर्धा ते पाऊण तास आपण साईडला ठेवून देऊया। कारलं मी इथे अर्धा तास सोक करण्यासाठी ठेवलं होतं, मॅरिनेट करण्यासाठी, आणि तुम्ही बघू शकाल कारलं आता छान असं मऊसूद झालेलं आहे आणि हलकंसं पाणी पण सुटलेलं आहे। आता या स्टेजला ना तुम्ही कारलं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जर कडवटपणा त्यातला आवडत नसेल तर। पण मग काय होतं ना, कुठलीही चिरलेली भाजी जर पुन्हा धुतली तर त्यातलं न्यूट्रिशन पण निघून जातं। पण तुम्हाला लागत असेल, कडवट गोष्टी आवडत नसतील, तर हे वॉश करून मग तुम्ही वापरा। आता यावर घालूयात मसाले। यामध्ये आहे धनेपूड 1 चमचाभर, गरम मसाला, लाल तिखट वापरला तरी काही हरकत नाही। आता हे सुके मसाल्याने कारलं मस्त कोट झालं की आता यावर घालतोय आपण बेसन। सो एक 2 ते 3 चमचे बेसन लावून घ्यायचं कारल्याला। बेसन घातल्यावर यावर घालायचं मीठ। मीठ आपण कारलं जेव्हा मॅरिनेट करायला ठेवलं होतं तेव्हा घातलं होतं, त्यामुळे थोडंसं बेताने घाला। आता हे पूर्ण कारलं या बेसनमध्ये छान असं कोट करूयात। तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये चमचाभर तेल घालून हे असं छान स्प्रेड करून घेतले। तर आता या कारल्याच्या स्लाइसेस या तेलावर घालूयात। आता तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हे कारलं डीप फ्राय करून पण घेऊ शकता। तर सगळ्या फोडी अशा तव्यावर ठेवून घेतल्या की खालची बाजू छान अशी फ्राय होईपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं तळून घे। कारलं हे एक बाजूने छान खालच्या बाजूने फ्राय करून झालेलं आहे, हे उलटवून घ्यायचं। साधारण 3 मिनिटं केलं मी। आता हे दुसऱ्या बाजूने मस्त असं फ्राय करून घ्यायचं, खूप वेळ नाही लागत। या पद्धतीने तुम्ही फ्राय केलं ना कारलं आपण तळतो त्यापेक्षा हे तव्यावरचं शॅलो फ्राय पटकन होतं मस्त। आणि इथे तुम्ही बघू शकाल दोनही बाजूने मी हे कारलं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, मस्त कुडूम कुडूम होतं हे। आता झाऱ्यावर काढून घेते मी हे, आणि मस्त हे झाऱ्यावर काढून झालं की आता टिश्यू पेपरवर काढून घेते। वाह क्या बात आहे, तुम्ही बघा कसलं भारी दिसतंय हे कारलं। अजिबात वाटत नाही की हे शॅलो फ्राय केलेलं आहे। झटपट कुरकुरीत कारलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 कारली, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 चमचे बेसन, 1 मोठा चमचा तेल। कारली पातळ काप देत चिरायची। यावर मीठ, हळद घालून हे एकत्र मिसळून घ्यायचं आणि मुरवून घ्यायचं। आता यावर गरम मसाला, तिखट, बेसन आणि मीठ घालायचं। मिसळून घेत कारलं दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करायचं। झालं आपलं झटपट कारलं तयार। सो आईच्या हातच्या भाज्या सगळ्यांना आवडतात, तर आज काय बनवणार? मसाल्यातली गवार बनवणार आहे। सगळ्यात आधी काय करूया? सगळ्यात आधी आपण तेल तापून घेऊया। आधी मोहरी टाकून घेऊया, त्याच्यानंतर जिरं जाईल, त्याच्यामध्ये हिंग टाकणार। आता ही जिरी मोहरी चांगले तळले, आपण भरपूर कढीपत्ता टाकणार आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। कांदा जरा जास्त झाला तर छान लागते गवारीची भाजी। आता हे कांदा जरा परतून द्यायचा, थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन शिजतो। चालेल, आता कांदा झालेला आहे, कांदा परतून झालेला आहे। आता ह्याच्यात आपण घालणार थोडी हळद, लसूण मसाला आहे, लाल तिखट आहे, थोडीशी जिरे पुढे हे करूया व्यवस्थित मिक्स। तो इथे गवार घेतलेली आहे, छान
त्याचा देठाकडचा भाग तोडून अशी मोडून घेतली. आता ही थोडी तेलावर परतून घ्यायची आहे. म्हणजे तेलावरच वापरायची, पाण्याचा अंश वापरायचा नाही वापरायचा. आता ह्या कांद्यामध्ये ही गवार अगदी अशी छान परतून झालेली आहे. रंग पण किती छान आला आहे बघायचा. आता आपण शेवटी मीठ टाकणार आहे, कारण त्या मिठामुळे ती पाणी सुटेल. आणि वरण पाणी न घालता गवारीच्या अंगचं जे पाणी असतं त्यातच ती भाजी शिजते आणि त्याची चव खूप अप्रतिम लागते. आता झाकून ठेवायचं. एक 10 ते 15 मिनटं झाकली ना की असे छान शिजते. आता ह्याला एक वाफ आलेली आहे. असे 5 मिनिट साधारण वाफवून घेतली. त्याच्या साईडनी बघा तेल सुटलं आपलं टाकलेलं आणि रंगही छान असा तुकतुकीत तर राहतोय तो. हो वा, छान अशी पुन्हा एकदा मिक्स करून किंवा परतून घेतली की पुन्हा आता झाकण ठेवायचं. हो, पुन्हा एक 5 मिनटं झाकून वाफळून घ्यायची. चला तर आता ही गवार छान तेलामध्ये परतून घेतली मसाल्यामध्ये. बघा कशी आणि ते ना मस्त अशी तेलात शिजली. तुम्ही बघू शकाल थोडी थोडी मध्ये चिकटली की आम्ही झाकण काढून शिजवत होतो. आता त्याच्या शेवटी थोडा दाण्याचा कूट घालायचा आहे. भाजलेला शेंगदाण्याचा कूट मिक्स आणि शेवटी घालूया कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर. तर भाजी तयार आहे. गवारीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, कांदा, मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, 250 ग्रॅम गवार, मीठ, 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता हळद, कांदा लसूण मसाला, तिखट, जिरेपूड घालायची आणि परतून घेत यात गवार घालायची आणि परतायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि झाकून घेत वाफवायची. आता यावर शेंगदाण्याचा कूट आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली गवारीची भाजी तयार. थंडी असो, हिवाळा असो, पावसाळा असो, कुठलाही ऋतू असो, गरमागरम वाफाळतं वरण म्हणजे फोडणीचं वरण आणि भात, त्यावर साजूक तूप, मेजवानीच असते ही एक प्रकारची. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने फटाफट बनवून तयार होणारं फोडणीचं वरण कसं बनवायचं ते बघतो. एक चमचाभर तेल मी गरम करून घेतलेलं आहे. सो फोडणीसाठी सगळ्यात आधी अर्थात जाईल मोहरी. मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये जाईल जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो. आता हे टोमॅटो हलकंसं मऊ होईपर्यंत छान शिजवून घेऊया. टोमॅटो इथे छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचाभर लसणाची पेस्ट. लसूण इथे मी किसून घेतलेला आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या किसणीने किसून घे आणि 1 मिनिटभर हा लसूण छान परतून घ्यायचा. खमंग असा लसूण परतून झाला की यामध्ये मी घालते ओल्या नारळाचा चव चमचाभर. ओला नारळ नसेल तर सुक्या खोबऱ्याचा कीस घातला तरी हे छान लागतं या फोडणीमध्ये. हे परतून घेऊया आणि यामध्ये घालूया धणेपूड अर्धा चमचा, अगदी पाव चमचा लाल तिखट, हळद चिमूटभर आणि अगदी थोडासा गूळ आहे. गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण ती जी चव आहे ना टोमॅटोची ती बॅलन्स करण्यासाठी गूळ अगदी उत्तम पर्याय आहे. आता इथे काय केलं मी, इथे अर्धा कपपेक्षा थोडीशी जास्त तूर डाळ घेतली आहे. ती 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतली. धुवून झालं की त्यामध्ये पाणी घातलं आणि एक साधारण अर्धा तास ही तूर डाळ मी सोक करण्यासाठी ठेवली होती. नाही तुम्ही सोक करायला ठेवली काही हरकत नाही, फक्त स्वच्छ धुवून घ्या जेव्हा तुम्हाला वरण बनवायचं ते. आता यातलं पाणी उपसून काढूया आणि ही भिजवलेली डाळ मी यामध्ये घालते. मिक्स करूया डाळ व्यवस्थित. यामध्ये घालूयात पाणी, मीठ चवीपुरतं आणि आता झाकण लावून हे वरण आहे ना मी शिट्ट्या काढणार नाही आहे, वाफेवरच शिजवणार आहे. जरी कुकरमध्ये शिजवलं तरी मीडियम हीटवर एक 15 ते 20 मिनिट हे शिजवायला ठेवणार आहे. शिट्टी काढायची नाही, वाफेवरच हे छानपैकी शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल मस्त दिसते. डाळ छान शिजली आहे, वाफेवरच शिजवून घेतली आहे. क्या बात आहे. आता हे फक्त घोटून घेऊयात. गॅस सुरू करते मी. हलकीशी एक उकळी काढून घेऊयात आपण आणि यामध्ये आता हे घट्ट झालं आहे तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं
पाणी. क्या बात आहे. या पद्धतीने फोडणीचं वरण तुम्ही केलं ना तर पाणी एका ठिकाणी, डाळ एका ठिकाणी असं होत नाही. छान असं एकसंधच ही डाळ शिजते, वरण बनवून तयार होतं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि याला ना एक उकळी काढूयात आपण या. आणि इथे बघू शकाल या फोडणीच्या वरणाला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. क्या बात आहे. मस्त असं एकसंध झालेलं आहे. आता गरमागरम भात, हे वरण आणि त्यावर साजूक तूप, फक्कड असा बेत बनतो आणि एकसंध होतं. म्हणजे गेली बरेच वर्ष झाली आता मी शिट्टी काढत नाही कुकरची. जरी कुकरमध्ये पदार्थ शिजवला तरी त्याच्या शिट्ट्या काढायचं मी टाळते. त्यामुळे काय होतं ना, जर त्या वाफेवरच तो पदार्थ शिजला गेला तर त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती तशीच इंटॅक्ट राहते. त्यामुळे शक्यतो वाफेवर शिजवलं की ही अशी डाळ पण एकसंध व्हायला मदत होते. झटपट फोडणीचं वरण करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा लसणीची पेस्ट, 1 मोठा चमचा खवलेलं ओलं खोबरं, अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, गूळ, तूर डाळ, पाणी, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि टोमॅटो घालायचा. आता परतून घेत यात लसणाची भरड, ओल्या नारळाचा चव, धणेपूड, तिखट, हळद, गूळ घालायचा आणि यात स्वच्छ धुवून साधारण अर्धा तास भिजवलेली डाळ यात घालायची. आता यात पाणी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि वरण शिजवून घ्यायचं. आता घोटून घेत शिजवून घ्यायचं. आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि परत उकळी काढायची. झालं आपलं झटपट खमंग फोडणीचं वरण तयार. आज आपण स्ट्रीट फूड मध्ये सगळ्यात पॉप्युलर असं मुंगलेट कसं बनवायचं ते बघतोय. याला मुगाच्या डाळीचा चिला किंवा धिरडं असंही म्हणू शकतो, पण अतिशय पौष्टिक हा ब्रेकफास्टसाठीचं ऑप्शन आहे. आणि मुख्य म्हणजे 1 पॉट डिश आपण म्हणू शकतो. एक मोठा हा मुंगलेट किंवा चिला तुम्ही बनवला, 2 चिले बनवला तर चौघांना तो इनफ होतो. सो इथे 1 कप मूगडाळ मी घेते. यामध्ये पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायची डाळ. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि अर्धा तास फक्त आपण ही डाळ व्यवस्थित भिजवून घेऊयात. मूगडाळ आहे, पटकन भिजते. मूगडाळ इथे साधारण अर्धा तास मी भिजवून घेतलेली आहे आणि छान भिजलेली आहे. आता काय करायचं, आता यातलं पाणी काढून घ्यायचं किंवा मूगडाळ काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे वाटून घ्यायचं. आता हे छान मिक्सरमध्ये याची प्युरी करून घेऊयात किंवा पेस्ट करून घेऊयात. आता ही वाटलेली मूगडाळ एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर या डाळीमध्ये घालायचे हळद, 1 पाव चमचा हळद. हळद घालणं ऑप्शनल आहे. चवीनुसार मीठ, अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची, उकडलेले कॉर्न आहे तिथे, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. आता हे सगळे जिन्नस आहेत ना छान आता मिक्स करून घेऊयात. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालते मी. 1 चमचावर हे मिक्स करूयात. आता हे मिश्रण छान मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा फ्रूट सॉल्ट. तुम्हाला जर खायचा सोडा नसेल वापरायचा तर तुम्ही हे पीठ बनवून आदल्या दिवशी रात्री ठेवू शकता. त्यामध्ये फक्त भाज्या वगैरे नाही घालायच्या, डाळ वाटून ठेवू शकता. म्हणजे ती दुसऱ्या दिवशी सकाळी छान डाळ फर्मेंट होते आणि जेव्हा बनवायचं तेव्हा त्यामुळे तुम्ही या भाज्या वगैरे ॲड करू शकता. पण हे इन्स्टंट जेव्हा कुठला पदार्थ करायचा असतो तेव्हा त्यामध्ये इधर खायचा सोडा घातला तर तो छान फुलतो पदार्थ. हे पटकन असं मिक्स करून झालं. मुंगलेट बनवायला सुरू करूया. मुंगलेट बनवण्यासाठी इथे तवा मी मीडियम हीटवर गरम करून घेतलेला आहे. यामध्ये तेल घालूया. थोडंसं जास्त तेल मी इथे घालते. बटर जरी वापरलं तरी चालेल, पण एकसारखा रंग घेण्यासाठी मी इथे तेल वापरते. बटरमध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे काय होतं ना, पदार्थ हवा तसा क्रिस्पी बनत नाही. त्यामुळे मी शक्यतो जिथे मला क्रिस्पी पदार्थ हवा तिथे तेल वापरते. आता हे आपलं मुंगलेटचं बॅटर हे तयार आहे. एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया. घालूयात या तव्यामध्ये. सो हे जे 1 कप आहे, 1 कपमध्ये
2 मुंगलेट आपले इथे छान बनवून तयार होतात. मी 2 बनवते. सो बॅटर ना असं हाफ हाफ पोर्शनमध्ये डिवाईड करायचं. यावर झाकण ठेवूयात आणि मीडियम हीटवर हे छान शिजवून घेऊयात. साधारण एक मीडियम हीटवर 5 ते 6 मिनिटं हे छान शिजवून घेतलेलं आहे मी झाकण ठेवून. आता यावर पुन्हा थोडं तेल घालायचं आणि हे आता आपण उलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचं. वा, बघू शकाल मस्त जाळीदार झालंय आणि रंगही खूप छान आलेला आहे. मस्त क्रिस्पी दिसतंय. आता खालच्या बाजूनेही हलकंसं भाजून घेऊया. खालच्या बाजूनेही हे मुंगलेट मस्तपैकी असं खरपूस भाजून झालेलं आहे एकसारखं. तर चेक करूयात. वाव, तुम्ही बघू शकाल किती सुंदर खरपूस असा रंग आलेला आहे एकसारखा आणि छान असं ना हे क्रिस्पी होतं. म्हणून मग इथे तेलाचा वापर करणं गरजेचं आहे, बटर नाही वापरत नाही. मस्त असं क्रिस्पी झालं हे ना. वा, हे असं फोडून घ्यायचं. हे कट करून झालं की याच्या मध्यभागी बटर आणि त्याचबरोबर हे भाजताना पण तुम्ही बीटचे असे स्लायसेस घालू शकता, पण मी नंतर घालते कारण ते दिसायला मग छान असं उठावदार दिसतं आधी घालण्यापेक्षा. आणि इथे आपलं हे गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत मुंगलेट बनवून तयार आहे. ब्रेकफास्टसाठी बनवू शकता. 1 कप मूग डाळ घेतली तर त्याच्यामध्ये 8 हे असे जाडजाड मुंगलेट बनवून तयार होतात. चिंच गुळाची चटणी, गोड चटणी, तिखट चटणी याबरोबर हे सर्व करू शकता किंवा आहे तसंही खाऊ शकता कारण त्यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, हिरवी मिरची घातलेली आहे. मुंगलेट करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप मूग डाळ, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, उकडलेले मक्याचे दाणे, ढोबळी मिरची, कोथिंबीर, कांदा, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, पाणी, तेल, लोणी, बीट. मूग डाळ स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायची. आता पाणी निथळून घेत मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. आता यात हळद, मीठ, हिरवी मिरची, उकडलेले स्वीट कॉर्न, ढोबळी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण एकत्र करायचं आणि यात फ्रूट सॉल्ट घालायचं. आता पॅन मध्ये तेल घालून यावर हे बॅटर पसरवून घ्यायचं आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं. यावर बटर आणि अशा पद्धतीने बीट घालायचं. झालं आपलं झटपट मुंगलेट तयार. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.